विराजचा फोन झालाय, तो उशिरा पोहोचणार आहे, पण माझी 100% खात्री होती की तो तिकडे जाऊन मिळालेला आहे. 7 ते 8 वेळा विमानाने पुण्याला मुंबईला येणं जाणं त्याचं झालेलं होतं. आणि जेव्हा जी कर्णेबाई पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये उठीला ह्याच्याबरोबर झाली, आमच्या हॉटेलमध्ये जागा नव्हती, त्यामुळे त्या दोघांना दुसरं हॉटेल होतं. 100% हा तसा पहिल्यापासून गोऱ्यांचाच माणूस. गोरे, जयकुमार गोऱ्यांचाच हा माणूस, कारण नेहमी त्याचा संपर्क होता. आले की तास त्याच्या घरी बसायचे. मला सांगा, तुम्ही म्हणालात की ते उचापती शब्द वापरला त्याच्यासाठी, विराज शिंदेसाठी, तर तो कुणाचा ऐकून उचापती करतो? कोण त्याचा वरद असताय? त्याने ही जी तुमच्या पक्षासोबत, तुमच्या लोकांसोबत, मतदारांसोबत जी गद्दारी केली, ते कुणाचे ऐकून गद्दारी केली? कोण ह्याच्या मागे असेल? आता तो सध्या तरी काय वाईट येऊ शकत नाही. काय वाईट आला तर त्याला इथं राहणं इतकं सोपं नाही. काय जरी किती पक्षाचं बळ विरोधी असलं आणि त्याच्या मागे ताकद उभी केली तरी जनता पुढं कुठलीही व्यक्ती मोठी नाही. नालायकातला नालायक, बदमाशातला बदमाश. काय आणि हा बदमाश त्यालाच मिळाला. अच्छा, आता तुम्ही ओळखा कोणाला मिळाला. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे वाई या ऐतिहासिक शहरामध्ये, ऐतिहासिक गावामध्ये. हजारो वर्षांची परंपरा या वाईला लाभलेली आहे आणि माझं एक स्वप्न होतं की या वाईमध्ये जावं. इथले मंदिरं, इथला घाट, इथली नदी आणि या संदर्भातल्या काय ऐतिहासिक गोष्टी असतील, धार्मिक गोष्टी असतील, परंपरा असेल, याविषयी इथल्या त्यावर व्हिडिओ बनवावेत आणि ते जनतेपर्यंत पोचवावेत, असं माझं एक स्वप्न होतं. आणि मी वाईमध्ये आलेलो. यापूर्वी एकदा आलो होतो वाईमध्ये, परंतु येऊन लगेच गेलो होतो. परंतु आज बराच वेळापासून मी वाईमध्ये आहे. त्या वाई ऐतिहासिक धार्मिक शहरामध्ये मला यायचं भाग्य लाभलेलं आहे. परंतु बांधवांनो, दुर्दैव असं की ज्या ऐतिहासिक धार्मिक कारणासाठी मला इथं यायचं होतं, त्यासाठी मी इथं येऊ शकलो नाही. तर मी आज आलेलो आहे वेगळ्याच कारणासाठी. म्हणजे आपल्या संविधानाचा ज्याने मुडदा पाडला, लोकशाहीचा मुडदा पाडला, तर असा मुडदा पाडणाऱ्या, लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्या, तर हे सगळं मी जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि आपणा सगळ्यांना माहीत असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषद जे आहे ते अगदी देशात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात सातारा जिल्हा परिषदेची चर्चा झाली. वाईट अर्थाने चर्चा झाली, कारण त्याच्यामध्ये एक बापू शिंदे नावाचे एक सदस्य होते, जिल्हा परिषद सदस्य, आणि त्यांच्याच मुलाने त्यांचं अपहरण झालं असा गुन्हा दाखल केलेला होता. आणि वास्तवात तसं काही झालेलंच नव्हतं, तर राजकीय दबावपोटी ते सर्व झालेलं होतं. म्हणजे राजकारणामध्ये नवीन जी भाजपने घाण आणलेली आहे त्या पोटी ते झालेलं होतं. तर हे सगळं वाईमधला जो कोणी माणूस आहे त्याची माहिती जाणून घेणं आणि बापू शिंदेचं जे काही ते प्रकरण होतं तेही समजून घेणं, अशा अनेक हेतूने मी इथं आलेलो आहेत. माझ्यासोबत हे स्वतः बापू शिंदे आहेत, जे नॅशनल मीडियामध्ये, महाराष्ट्राच्या मीडियामध्ये हिरो झालेले आहेत. तर ते जे हिरो आहेत त्यांच्यासोबत मी आज संवाद साधणार आहे. तर बापू शिंदे साहेब, लय भारीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. तर जो विराज शिंदे आहे त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याच्या अगोदर पहिला प्रश्न मी तुम्हाला हा विचारतो की तुमच्यावर जी तुमचा अपहरणाची जी केस केली गेली होती आणि तुमच्या मुलाला पुढे घालून ती केस करण्यात आली, आणि वास्तवात तसं काय अपहरणच झालेलं नव्हतं असं तुम्ही सगळ्या मीडियाला बाईट दिलेली आहे. तर मला सांगा, ते प्रकरण नक्की काय होतं? ते अपहरण झालेलंच नव्हतं, त्याच्या मागं काहीतरी वेगळं हस्तक होते आणि हे जाणून बुजून केलेलं होतं. समजा माझं अपहरण झालं तर माझ्या मुलाचा मुलगा माझ्याबरोबर होता. काय आम्ही रोज संपर्कात होतो. आजही जरी तुम्ही मोबाईलचे कॉल काढले माझ्या नातवाचे तर सगळ्यांचा सारखा संपर्क होता. पण कुठल्या तरी दबावाला बळी पडून कुठलं तरी त्याच्यावर एक शिवापूरची एक म्हणजे कोर्ट मॅटर केस चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्याला अजून जामीन झाला नाही. आणि त्या जामिनाच्या पोटी म्हणजे
पुणे डिव्हिजनचे लोक आलेले होते, पोलीस डिपार्टमेंटचे, आणि वरून त्यांना आदेश असला पाहिजे, आणि त्यांनी त्या निमित्तानं त्याचं अपहरण उलट केले. माझं अपहरण झालं नव्हतं, त्याचं अपहरण करून माझं अपहरण झाले अशा पद्धतीचं खोटं नाटक, दबाव तंत्र वाढून किंवा कुठल्या तरी प्रकारची धमकी देऊन त्याच्याकडनं ते लिहिलेलं न दाखवता नुसती सही करून घेतली असावं असं माझं 100% मत आहे. म्हणजे ते जे तुमचा मुलगा आहे विकास शिंदे, त्यांनी जो तुमचा अपहरणाचा गुन्हा दाखल केला तो म्हणजे पुण्याचे पोलीस आले होते दबाव टाकायला का? हा, पुण्याचे पोलीस पाचवडला येऊन थांबले होते, आणि पुढे येईलच, थोडी न्यायालयीन बाब आहे म्हणून मी स्पष्ट बोलत नाही. पुढे न्यायालयामध्ये ते जबाबामध्ये येईलच. काय जे व्यक्तीनी ते त्याला बोलवून घेऊन तिथं त्याला अडकवला आणि तो फरार झाला. बर, अच्छा. आणि मला असं समजलं की कुठल्या तरी एका मंत्र्याने, कुठल्या तरी एका माजी खासदाराने तुमच्या मुलाला उचलून गाडीत घातलं होतं आणि हे गुन्हा दाखल करायला लावला तुमच्या अपहरणाचा. हे खरं आहे का? हा, खरे मी ते आहे मी ती सत्य आहे, पण ते पुढे येईलच न्यायालयामध्ये. थोडंफार सांगा की वाचकांना, जास्त नाही, न्यायालयाचं काही अडचण येणार नाही अशा काही मुद्दे वगळून सांगा ना. ते काय झालंय की काही गोष्टी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष ही आमची न्यायप्रविष्ट बाब आहे, आणि ज्या वेळेला म्हणजे जे आमचे ह्या खोट्या गुन्ह्यामध्ये म्हणजे मी रात्रभर 1 वाजता मी SP ना व्हिडिओ कॉलवर माझं संभाषण पाठवलंय की माझं अपहरण झालं नाही. नंतर 3 वाजता मी महाबळेश्वर पोलीसला जाऊन जबाब देत होतो. त्यांना कोणाचा जबाबाचा फोन आला, त्यांनी डायरी नोंद केली पण जबाब घेतला नाही. मग मी पुन्हा पहाटे 5ला वाई पोलीस स्टेशन लावून माझा जबाब देऊन मी पोच घेतली, आणि पुन्हा मी घरी येऊन आंघोळ बिंघोळ करून पुन्हा म्हणजे टीम मध्ये गेलो. आणि आपण करायचा प्रश्न येतो कुठं, आम्ही राष्ट्रवादीचे सभासद आहे, राष्ट्रवादीमध्ये निवडून आलेलो आहे, आमचं इलेक्शन आहे, अपहरणाचा काय प्रश्न येतोच कुठं, एकाच कुटुंबातले आम्ही माणसं आहे. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही आता हे सगळं प्रकरण झालं नंतर तुम्ही मुलाला तुमच्या विचारलं असेल ना की अरे तू असा कसा काय अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला? काय झालं, त्याचा मोबाईल काढून घेतला होता, त्याच्याकडे काही ठेवलं नव्हतं, आणि ज्यावेळेला त्याला इलेक्शन पूर्ण 20 तारखेला झाल्यानंतर 8-9च्या दरम्यान त्याला मधीच सोडला हायवेला. त्यांनी दुसऱ्याच्या म्हणजे नंतर त्याला फोन दिला, त्यांनी माझ्या बालक्या मुलाला फोन केला आणि त्यांनी मग त्याला घेऊन आला. पण तो थोडा बेदरलेल्या अवस्थेत होता. काय तर माझा अंदाज आहे की पोलिसांनी एक तर मोक्याचा तरी त्याला धमकी दिली असली पाहिजे, किंवा की तुला जामीन नाही ना, मी तुला पकडायला आलेलो आहे आणि तू आमच्यातनं पळून जात होता, अशा पद्धतीचा बनाव करून तुझा एन्काउंटर करू, अशा दोन्ही कुठल्या तरी गोष्टीचं किंवा दोन्ही त्याला 100% भीती घालून त्याच्या त्यांनी तथाकथित लिहिलेल्या अर्जावर 100% सह्या घेतलेल्या आहेत, ही माझी पूर्ण खात्री आहे. नाही, पण मुलगा काय सांगतोय मग? तो म्हणजे मुलग्याने जे सांगितलं ते सध्या मी सांगू शकत नाही, कारण न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं तिथं न्याय पुढे त्या गोष्टी पुढे येणारच आहेत. बरं. आता मला त्यात असं समजलं की न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि ते फारच गंभीर आहे. तर न्यायालयाबद्दल तुम्हाला काय वाटतं की न्यायालयाने अपहरण केलेल्यांना न्यायालयाने खऱ्या अर्थानं न्याय दिला. अच्छा. की त्यामध्ये त्यांनी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल खोटा केलाय त्यांना म्हणजे त्यांनी केलं नव्हतं, त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यावरची त्यांनी कलम लावली होती, तर त्याला जामीन हा डिस्ट्रिक्ट कोर्टाशिवाय मिळू शकला नसता. अशा पद्धती कलम होतं. पण माझी जबाबपुरीची होती. ज्यावेळेला ही सुनावणी सुरू झाली, त्यांना कोर्टापुढे आणले, तेव्हा आमच्या वकिलांनी सांगितलं की ज्याचं अपहरण झाले त्यांनी म्हणणंही सगळ्या पोलीस स्टेशनला दिले, आणि तो प्रत्यक्ष मतदानाला हजर आहे, आणि तो तिथं असताना ज्यांनी केले त्यांना ह्यांनी धरपकड करून बळजबरीने उचलून येऊन मतदानापासून वंचित ठेवलं. हे ज्यावेळेला कोर्टाला सांगितलं, त्यानंतर कोर्टाला ते पटलं. त्यानंतर कोर्टाला आरोपींना म्हणजे ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते त्यांना विचारलं, त्यांना मारहाण झाले, त्यांनी सांगितलं. कोर्टाने मेडिकलला पाठवले, मेडिकलमध्ये पूर्ण त्यांना मारहाण देण्याचं सर्टिफिकेट आलं, आणि कोर्टाने जवळजवळ 2 तास त्याचा अभ्यास करून
त्यांनी पूर्ण म्हणजे की जी त्यांना गंभीर कलम लावली होती अपहरण करून खून करण्याची, ते कलम कोर्टाने काढून त्वरित त्यांना जामीन मंजूर केला. आता तो म्हणजे लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा, संविधानाचा खून करण्याचा जो पहिला अंक होता, ते अपहरणाचा बनाव केलेला आणि मग त्यानंतर मतदान झालं. आता ह्याचा दुसरा अंक सभापतींच्या, म्हणजे तो पहिला अंक अध्यक्षपदाच्या निवडीचा होता, हा दुसरा अंक ते सभापती पदांच्या निवडीबाबत झालेला आहे. तर त्यातले एक सभापती जे झालेले आहेत ऋतुजा विराज शिंदे, म्हणजे विराज शिंदे यांच्या पत्नी, तर त्या तुमच्यासोबत होत्या. तुमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधनं, अजित पवार गटातनं त्या निवडून आलेल्या होत्या. आणि आता मात्र अचानक त्या सभापती झालेल्या आहेत कुठल्या तरी, मला वाटतं महिला बालविकास का, हां, तर त्या सभापती झालेल्या आहेत. परंतु तुम्ही त्यांचे पती जे विराज शिंदे आहेत त्यांचा आज प्रतिकात्मक पुतळा जाळला, त्यांना जोडे मारले, तुम्ही आंदोलन केलं त्यांच्या घराच्या समोर. तर हे का आंदोलन केलं ते सांगा. की शेवटी आम्ही असो किंवा विराज शिंदे यांनी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आबांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा सन्मान राखून आमच्या दोघांच्या उमेदवारीमध्ये त्यांनी प्रचाराचा भाग घेऊन दोन्ही नवखे उमेदवार त्या कार्यकर्त्यांनी त्यांचे हातभारे आम्हाला निवडून आणले. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याची एकनिष्ठ राहणं हे आमचं कामच आहे. पण ज्या वेळेला इलेक्शनच्या माध्यमातून पहिलं अध्यक्ष उपाध्यक्षमध्ये हे झाल्यानंतर पुन्हा ज्या सभापतींच्या निवडी होत्या, तर जे वेळेला मी 2 दिवस संपर्कामध्ये होतो ना, आहे उद्या आपण जाऊ, उद्या संध्याकाळी जाऊ, पण ज्या वेळेला आम्ही जाग्यावर पोहोचलो नाही ना, तेव्हा आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फोन स्विच ऑफ होता, त्याच्या मंडळीचा स्विच ऑफ होता. मग मी त्याचे वडील रतनाबांशी संबंध साधला, तेव्हा ते म्हणले मलाही दोघांचे फोन लागणार. त्यानंतर मी तासाने फोन करत होतो. शेवटी रात्री 11 वाजता आबा म्हणले की त्याचा मेसेज आलाय की मी सकाळी पोहोचतोय म्हणून. पुन्हा मग मी सकाळी फोन केला तर आबा म्हणले की रात्री 1 वाजता त्याचा फोन लागला आणि तो 10 वाजेपर्यंत येणार आहे, मी घेऊन येतो. अच्छा. मग पुन्हा मी 9 वाजता फोन साधला, आबा म्हणले मी 11 वाजेपर्यंत पोचतो. मला एवढंच म्हणायचं होतं की त्याचा फोन लागत नव्हता आणि आबांना ही कशी माहिती मिळाली की 8ला येतोय, 10ला येतो, 11ला येऊ. म्हणजे इथं काहीतरी दोघांचं संगनमत होऊन हा बनावच होता असं माझ्या निदर्शनास. कुठल्या दोघांचा संगनमत? म्हणजे वडील आणि मुलगा आणि सून. अच्छा, वडील म्हणजे यांचे वडील म्हणत होते की 8 वाजता येतोय, 10 वाजता येतोय वगैरे असं. बर. पण ज्या तुमचे जे नेते आहेत मकरंद आबा पाटील, त्यांच्या तरी तो संपर्कात होता का? त्यांनी प्रयत्न केले असतील ना त्याला फोन करायला? त्यांनी प्रयत्न केले असतील, आम्ही सगळे एकत्रित होतो, पण थोडी ती गंभीरच होती. त्यावेळेस शेवटची मीटिंग तेव्हा सांगितले की विराजचा फोन झालाय, तो उशिरा पोहोचणार आहे. पण माझी 100% खात्री होती की तो तिकडे जाऊन मिळालेला आहे. अच्छा. कारण आमच्या बरोबर असताना त्याची वागण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत किंवा त्याची जी हालचाल होती ही नेहमी मला संशयास्पद होती. एकंदरीत आमच्या 35 दिवसाच्या प्रवासात तो 7 ते 8 वेळा विमानाने पुण्याला, मुंबईला येणं जाणं त्याचं झालेलं होतं. आणि जेव्हा जी कर्णेबाई पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये उठीला ह्याच्याबरोबरच आली, आमच्या हॉटेलमध्ये जागा नव्हती, त्यामुळे त्या दोघांना दुसरं हॉटेल होतं, दुसऱ्याशी ते आमच्या फिरायबरोबर आले उटीला, मुक्काम झाला. नंतरच्या दुसऱ्याशी सकाळी ही पाठ त्यांनी, म्हणजे त्यांचं ठरलेलंच असलं पाहिजे, कुठली गाडी तिला तिथून त्यांनी ती पाठवून दिली. आणि जेव्हा ही बाब दुपारी मला कळली तेव्हा मी आमच्या सदस्यांना आणि आमच्यावर असल्या प्रमुखांना सांगितलं की विराज शिंदेचंच काम आहे. पहिला त्यांनी आपल्या पार्टीवर हल्ला करून ही न्यूज शीट त्यांच्या स्वाधीन केली. तेव्हापासून मी बारकाईने त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. आणि त्यामुळं मग पुन्हा त्यानंतरही पुढं आल्यावर उडपीच्या पुढं पुन्हा तो विमानाने गेला. आणि तुम्हाला सारखं म्हणायचं यांचं जुळल का,
लोकांच्यावर थांबतील का? अरे थांबायला म्हटलं आपण आहेच ना. शिवसेनेचे 15 आहेत, आपली 20 आहेत, 35 आहेत. उद्या शिवसेने जरी महेश शिंदेनी 2 नेली तरी 33 आहेत आपली, कट्टर आहेत. तर त्याचा त्यांनी तो फायदा घेतला की जर महेश शिंदे, ज्या वेळेला महेश शिंदेनी गोव्यावरनं त्यांची 2 लोक चार्टर विमानाने एका रात्री वळवली, तिथनं नेली तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं. काय तेव्हा ते आमचं मतदान एकावर आलं 33-32 काय. आणि त्याचाच फायदा घेऊन तो अध्यक्ष उपाध्यक्षाच्या वेळेला खरं तर उपाध्यक्षपद मागून तिकडं तो पाठिंबा देऊ शकला असता, पण तिथं त्याला त्यांनी ते शब्द न दिला नसेल म्हणून तो थांबला आणि आमच्यावर राहिला. पण नंतर सभापतीच्या इलेक्शनला की माझी खात्री झाली याचा फोन लागणार, 100% हा तसा पहिल्यापासून गोऱ्यांचाच माणूस. गोरे जयकुमार गोऱ्यांचाच हा माणूस, कारण नेहमी त्याचा संपर्क होता. आली की तास त्याच्या घरी बसायचे. हे सगळं पाहिल्यानंतर म्हटलं हा धोकेदायी काहीतरी उत्साह करणार. आणि तसंच झालं की दुसऱ्याचे फोन आले, पूर्ण खात्री झाली. मी सध्या जायला हा तिकडे गोठ्यात गेला आणि फॉर्म भरायच्यावर मला कळलंच की महिला बाल कल्याणचा त्याच्या मंडळीचा फॉर्म भरलेला आहे. काय म्हणजे अशा पद्धतीनं जो माझा शंका होती ती बरोबर करेक्ट त्या पद्धतीनं घडलं. मला सांगा, तुम्ही म्हणालात की ते उचापती शब्द वापरला त्याच्यासाठी, विराज शिंदेसाठी, तर तो कुणाचा ऐकून उचापती करतो? कोण त्याचा वरद असताय? त्याने ही जी तुमच्या पक्षासोबत, तुमच्या लोकांसोबत, मतदारासोबत जी गद्दारी केली ते कुणाचे ऐकून गद्दारी केली? कोण ह्याच्या मागं असेल? नाही, आता तसं सांगता येणार नाही कोण असेल तर, पण कोणतरी चांगली व्यक्ती असली पाहिजे. चांगली का वाईट? म्हणजे प्रवृत्ती वाईट असेल पण पदानं मोठी असेल, त्याचा दुरुपयोग करून काय आज सगळ्या विचारत आहे. पण ह्याचं काय, तुम्ही आता ज्यावेळेला मोर्चा निघाला त्याच्या कला मागल्या बघितल्या ना, लोकांनी तुम्हाला कथन केल्याचं ना, तो कुठल्या प्रवृत्तीचा आहे, तो स्थिर आहे का, त्याचं वागणं कसं आहे, त्याचा स्वार्थ कसं आहे, हे एकंदरीत तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या ना, म्हणजे नालायकातला नालायक, बदमाशातला बदमाश काय, आणि हा बदमाशालाच मिळाला. अच्छा, आता तुम्ही ओळखा कोणाला मिळाला. आता मला सांगा, म्हणजे एक वेगळा विषय सांगतो माझा, की माझ्यावर त्याने एक खोटा FIR दाखल केला होता. पोलिसांना हाताशी धरून त्या एका महिलेला, बिचाऱ्या निष्पाप महिलेला पोलिसांनी बनाव रचून तिने 1 कोटी रुपये खंडणी मागितली आणि रंगेहात 1 कोटी रुपयासहित तिला पकडले, असा बनाव होता तो पूर्णपणे. तर त्याच्यामध्ये हा खोटा FIR करणारा हा विराज शिंदे होता. आणि त्याने कुणाचं ऐकून केलं होतं, तर ते जयकुमार गोरे यांचं ऐकून केलं होतं. आणि हे स्वतः न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे जे न्यायालयाने जे काय म्हटले ते मी तुम्हाला सांगतो. तर न्यायालयाने असं म्हटलेलं होतं त्याच्यामध्ये की जयकुमार गोरे यांना सेटलमेंट करायचं होतं, म्हणून जयकुमार गोरे यांनी तक्रारदार म्हणजे हा विराज शिंदे यांना व इतर लोकांना पुढे घालून हा बनाव रचलेला आहे, असं न्यायालयाने म्हटलंय. मी न्यायालयाचे शब्द सांगतोय. तर त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचं आणि विराज शिंदे यांचं नाव न्यायालयाने प्रचंड यांच्यावर नाराज केली. एक वकील होता फुटलेला, त्याला तर पहिला आरोपी बनवा असं न्यायालयाने लेखी म्हटलेलं आहे. तर हे जे जयकुमार गोरे आणि हा विराज शिंदे, तर हे असले चुकीचं काहीतरी करतात अशा पद्धतीचं न्यायालयाने सुद्धा त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे. तर याविषयी काय सांगाल की ह्याच माणसाने तुम्हालाही धोका दिलेला आहे, तर काय सांगाल? तर मग कसं आता ते ऐकून होतं किंवा पेपरला पण येत होतं हे सगळं काय, त्याच्यामुळे पेपरमध्ये वाढलं किंवा लोकांच्या ऐकण्यामुळं लोकांकडून, म्हणजे हे बरीचशी सत्य घटना असू शकते. तर मग आता मला हे सांगा की तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन केलं, तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, मतदारांच्या कदाचित तशा असतील, तर पुढची तुमची काय रणनीती असेल, काय लढाई असणार आहे पुढची तुमची? त्यांनी मतदारांचा, कार्यकर्त्यांचा जर जनोपक्ष पाहिला तर ही प्राथमिक सुरुवात आहे. आता त्याचा राजीनामा मागितलाय. उद्या अजून 8-15 वेळ आहे तर महिन्याभर वाट बघतील. कारण माझा तर अंदाज आहे तो सध्या तरी काय वाईट येऊ शकत नाही. काय
बर. काय वाईट आला तर त्याला इथं राहणं इतकं सोपं नाही. काय जरी किती पक्षाचं बळ विरोधी असलं आणि त्याच्या मागे ताकद उभी केली तरी जनता पुढं कुठलीही व्यक्ती मोठी नाही. बरोबर. काय प्रक्षोभक होऊ शकतो. त्यामुळं की त्यानं राजीनामा देणं योग्य आणि राजीनामा दिला नाही तर या तालुक्यात तो येऊ शकत नाही. इथं तो कुठल्या सभेला उपस्थित राहू शकत नाही. आला तर 100% कार्यकर्त्याकडून त्याला काळं फेसलं जाईल. वेळ आलं तर त्याच्यावर काळं पाणी ओतलं जाईल आणि कुठलाही कार्यक्रम उधळून त्याला पोलीस बंदोबस्त आला तसाच पोलीस बंदोबस्तात जावं लागेल. अशी तरी सध्या ह्या वाई तालुक्यातली परिस्थिती आहे. आता मला सांगा साहेब, अजितदादांचा मृत्यू झाला, अख्खा महाराष्ट्र हळहळला, अख्खा देश हळहळला की एक चांगला माणूस देवाघरी गेला आणि त्यांचं ज्यावेळी अपघात झालं त्यात निधन झालं आणि त्यानंतरच ह्या निवडणुका झाल्या. तर अजितदादांच्या मृत्यूमुळे लोकांनी अजितदादांच्या पक्षातनं जे लोक निवडणुकीला उभे राहिले होते त्यांना भरघोस मतं दिली. त्याच्यात त्या लाटेमध्ये हा विराज शिंदे निवडून आला आणि नंतर तो अजितदादांच्या मृत्यूनंतर त्याने अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तर हे जे अजितदादांच्या मृत्यूशी, अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताशी आणि त्या अपघातामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीशी त्याने हे गद्दारी केलेली आहे. कसं वाटतंय तुम्हाला हे बघा 8 वर्षापूर्वी त्यांनी इलेक्शन केलं काँग्रेसमधून तर माझ्या यशवंतनगर गटामध्ये महादेव कोळी सीट पडली होती आणि यशवंतनगर गणामध्ये मागासवर्गीय स्त्री आणि इकडे आभेपुरी गणामध्ये ओपन पुरुष. त्यावेळेला ह्यांनी आमच्या गटामध्ये किंवा तालुक्यात म्हणजे आमच्याकडे खाली ती महादेव कोळी समाजाची लेडीज नव्हती. मग ह्यांनी आम्हाला ती बालेकरून मिळवून दिली. मग त्यावेळेला तिला आम्ही उभी केली. दुसरी एक लेडीज मागासवर्गीय केली. मी ओपन असल्यामुळं आभेपुरी गणात उभा राहिलो. माझं गाव व्याही सिंदूरधन ती सगळी राष्ट्रवादीवाली. जी मुलगी त्यांनी महादेव कोळी समाजाला दिली होती जेडपीला तिचं गाव राष्ट्रवादीचं. आणि ही सहानुभूतीमुळं मी त्या दोन्ही गावामध्ये जाऊन अतिशय तिथल्या लोकांना विनंती करून मी ह्याला काँग्रेसमधनं असताना मतदान करायला सांगितलं. माझ्यामुळंच त्यावेळेला त्याची मंडळी पंचायत समितीला 350 मतांनी निवडून आली. आता जेडपीचा काळ असा होता की त्याला माहीत झालं त्यावेळेला माझ्यामुळं माझ्या नातेवाईकांमुळं त्याचं जुळलं होतं. शाळेला तशी परिस्थिती नव्हती आणि म्हणून ते आबांच्या मागे 5-6 महिने होता. तिथून त्यांनी तिकीट मिळवलं. पण दादांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या इलेक्शनच्या मध्ये त्याला असं वाटलं की आता दादा हे प्रखर नेतृत्व आहे. त्यामुळं आता त्या राष्ट्रवादीची हवा आता कमकुवत झाली ताकद असा त्याचा समज झाला असला पाहिजे आणि त्या समजेच्या जोरावर त्यांनी धाडस घेतलं असलं पाहिजे असं माझं पूर्ण मत आहे. दुसरा एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की त्याचे जे सासरे आहेत, मला वाटतं सुरेश पाटील नाव ना त्यांचं, सुरेश जाधव, तर ते काँग्रेसचे निष्ठावंत आहेत, काँग्रेसच्या विचारधारेचे आहेत, महात्मा गांधी नेहरूंना मानणारे आहेत आणि त्यांची जी मुलगी आहे ती साहजिकच त्या संस्कारामध्ये वाढली असेल आणि त्या मुलीचा नवरा म्हणजे हा विराज शिंदे. तर हा विराज शिंदे जे कुटुंब गांधी नेहरूंना मानतं त्या कुटुंबातल्या त्या लेकीला म्हणजे स्वतःच्या पत्नीला हे असले गद्दारी करायला लावतो, काहीतरी संविधानाची तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून संविधानाची हत्या करतो, लोकशाहीची हत्या करतो. तर हे असं माय मावल्यांना, घरातल्या माय मावल्यांना असं पुढं नेऊन घाणेरडं राजकारण करणं तुम्हाला कसं वाटतं? मला एक आश्चर्य वाटतंय. एकदा आम्ही सगळे 20 सभासद बसलो होतो अध्यक्ष उपाध्यक्षाच्या अगोदर. तेव्हा आमचं ठरलं की आपण बाबा एकत्रित राहायचंय आणि व्यवस्थित मतदान करायचं. जे आबा निर्णय घेतील शंभूराजे त्याप्रमाणे मतदान करायचं, आपण शपथ घ्यायची. काही कारणामुळे आमचं ते जुळलं नाही. त्यांना आम्ही गणपतीपुळ्याला जाऊन आलो, धार्मिक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेलो. पण तिनं त्या वेळेला त्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं की ती रतन चिंत्याना किंवा त्या आपल्या वडिलांना पप्पाच म्हणते
म्हणजे तिचे वडील काँग्रेसचे, ते भाजपच्या विरोधी, रतनाबा सुद्धा म्हणजे भाजपच्या विरोधी. तेव्हा ती म्हणली की माझ्या नवऱ्याने सांगितलं तरी मी ऐकणार नाही, बर पण माझे जे पप्पा सांगतील तेच मी करणार, तेच मी ऐकणार. बर मग मला आज असं आश्चर्य वाटते, जी म्हणली आपण सगळ्यांनी शपथ घेऊया आणि मी नवऱ्यानं सांगितलं तर ऐकणार नाही, तर ही नवऱ्याचं ऐकून विरोधी गोटात जाऊन खुर्ची मिळवली, हे आजही म्हणजे मला मोठं ते एक आश्चर्य वाटते. अजूनही मी त्याचा विचार करतोय, अभ्यास करतोय. आता मला सांगा, त्या ज्या ऋतुजा शिंदे आहेत, तुम्ही म्हणजे आता ह्या मतदान प्रक्रियेमध्ये अनेक दिवस बाहेर गोपनीय पद्धतीने तुम्ही सगळे सदस्य राहिलेला होता, तर त्या तुमच्या 30-35 सदस्यांसोबत त्या ऋतुजा शिंदेसुद्धा, त्या ताईसुद्धा तुमच्यासोबत असतील, तर तुमचं त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर काय वाटलं? त्यांचा स्वभाव कसा होता? म्हणजे त्यांचा नवरा जसा बावळट मूर्ख आहे तसा स्वभाव आहे का ह्या वेगळ्या स्वभावाच्या आहेत? ना ते आम्ही बघितलं, सुरुवातीला ते आमच्या मताची सहमत होत्या. बरं. ज्यावेळेला याचा मला संशय यायला लागला, तुम्हाला नेहमी म्हणायचा आपल्या ग्रुपचं जुळेल का, ती मोठी समोरची माणसं आहेत, ती पैशाचा वापर करतील, ते आपलं होऊन देतील असं वाटत नाही, आपण काय म्हणले बघ, शेवटी हो न हो, निष्ठा महत्वाची. जर लोकांनी घड्याळ हे चिन्ह म्हणजे राष्ट्रवादीचं आणि राष्ट्रवादी आबा म्हणून त्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला ह्या पदावर बसवलंय. सत्ता महत्वाची नाही, खुर्ची महत्वाची नाही, ज्या लोकांनी राष्ट्रवादी म्हणून आपल्याला निवडून दिले त्यांचा आदर महत्वाचा आहे आणि त्यांना मान खाली घालता येईल असं आपण वागायचं नाही, हे मी त्याला ठाम सांगायचो. आता मला सांगा की ह्या अनेकांना भाजपकडनं अनेक ऑफर आल्या गद्दारीच्या आणि त्यांनी गद्दारी केली. तुम्हालाही ऑफर आले असेल ना, तुम्ही गद्दार व्हा म्हणून? ना आली होती ना, आम्ही बोललो ना, म्हणजे यायचे कुठनं, म्हणजे जे आमचे जुने करते त्यांच्याकडनं फोन, मी बोलणार तुम्हाला माहिती आहे ना, मी देवळं बांधले, हायस्कूल काढला, अनेक कामं केली, मी कोट्यवधी रुपये खर्च केलेला माणूस आहे, समाजातला माणूस आहे, मला कुणी असं गालबोट लावणार नाही की ह्या माणसाकडनी माझ्यावर अन्याय झाला किंवा माणसामुळे माझं नुकसान झालं काय, किंवा कुठला माणूस म्हणेल की ह्यांच्यात संगतीत राहिलो, मी बेकार झालो, माझं नुकसान झालं, असं कधी मला कुणी गालबोट लावणार नाही. त्यामुळं मी असल्या कुठल्या बोलतापांना बळी पडणारा माणूस नाही. आणि सगळ्यांना माहिती की बापू शिंदे जो बोलतो तेच करतो आणि तसाच वागतो. आता पण शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही सुद्धा पूर्वी भाजपमध्ये होता, परंतु तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेला आहात, तर तुम्हाला असं वाटलं नाही का चला परत जाऊया, ऑफर मिळते तर? नाही, तुम्ही राष्ट्रवादीशी, म्हणजे आज राष्ट्रवादी हा पक्ष तसा वीक आहे भाजपपेक्षा, तरीही तुम्हाला राष्ट्रवादीशी का निष्ठेने राहावंसं वाटतंय? किंवा मकरंद आबा पाटलांचं जे मंत्रीपद आहे तसं ते अन्य दोन्ही जे मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांच्या तुलनेत त्यांचं मंत्रीपद हे छोटं आहे, तरी तुम्ही मकरंद आबा पाटलांशीच का निष्ठेने राहताय? गेले 92 सुरुवातीला आबा 1-2 इलेक्शनला झेडपीला आमच्यावर होते, त्यानंतर राष्ट्रवादी निर्माण झाले, आबा तिकडे गेले, आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो, अपक्ष आलो, सतत आबांच्यात उमेदवाराची आमची प्रतिस्पर्धा असायची सगळ्या इलेक्शनमध्ये. ह्या इलेक्शनला म्हणजे इच्छा नव्हती आमची, आता वय झाले 19, आता ह्या वयामध्ये हे 8वं इलेक्शन करणं कुटुंबाचं बरोबर नाही. पण काय मुलांचं, आबांचं, कार्यकर्त्यांचं काय रात्रीत घडामोड झाली आणि आबांकडनी म्हणजे मुलांबरोबर घडामोड कार्यकर्त्यांवर झाल्यामुळं आबांचा सकाळी मला फोन आला, म्हणजे 19ला सकाळी, आणि मग आबा म्हणले कुणाला शब्द देऊ नका, मी 12पर्यंत तुम्हाला फोन करतो. आबाने फोन केला, 12 वाजता म्हणले येऊन भेटून जा. आम्ही माझी 2 मुलं, मी 1-2 कार्यकर्ते जाऊन आबांची चर्चा केली, तिथनं आलो. कुटुंबामध्ये आमच्या सुना, नातवंड, मुलं सगळ्यांची बसून चर्चा केली, पुतणे वगैरे, ते सगळे कुटुंब आमचं एक सुरात म्हणलं की किती वर्ष आबाची संघर्ष करणार, आबा आपण इतक्या आबांच्या विरोधी वागलो तरी आबाने आपल्याला कधी त्रास दिला का, कधी वेडे वागले का,
मग असे असताना आबा इतके वर्ष आमदार आहेत, पुढे आमदार राहणार आहेत, त्यांचा स्वभावही चांगला आहे आणि असताना ते म्हणताय ते जुळवून घ्या ना, कशाला राजकीय शत्रुता ठेवताय काय. आणि शेवटी घरच्या सगळ्यांचं एकमत झालं आणि त्याप्रमाणे आबांचं आमचं म्हणजे एकमत होऊन आबांनी तो आमच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांची उमेदवारी आम्ही मिळून लढलोही. त्याच्याही कार्यकर्त्यांनी मन लावून काम केलं, आमच्याही केलं. मी आबांकडे गेल्यामुळं माझा गण यशवंतनगर गण, तर माझे कार्यकर्ते बरेचसे मदन भोसले प्रेमी, 80% कार्यकर्ते माझ्यावर आले नाहीत. माझ्या गणामध्ये मला मतदान 1000-1200 कमी झालं काय. आणि पलीकडे जो अभिपुरी गण होता तिकडं आबांचे एक 20% कार्यकर्ते विरोधी गेले असतील, मी आलो पण आबांचे 80% कार्यकर्ते, आमचे 20% कार्यकर्ते म्हणजे तिकडचे असणारे सगळे ह्यांनी जीवलांब काम केलं आणि त्यामुळं मग आम्ही ह्यामध्ये यशस्वी झालो. अजून एक प्रश्न विचारतो आणि तो शेवटचा प्रश्न असेल. मकरंद आबा पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या निष्ठावंतांना नाराज करून विराज शिंदेंना तिकीट दिले आणि तो आता गद्दारी केली विराज शिंदेंनी. तर तुम्हाला वाटत नाही का की मकरंद आबा पाटलांनी ही चूक केली? आणि म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा, माफ करा मी कार्यकर्ता नाही, आमच्यासारख्या पत्रकारांनी फोन करून त्यांना सांगितलं की अहो त्या विराज शिंदेवर न्यायालयाने जोडलेला आहे, त्याला न्यायालयाने त्याच्यावर टीका केलेली आहे. जयकुमार गोरेंच्या प्रकरणामध्ये तो खोटा त्याने FIR केलेला आहे, तो चुकीचा वागलेला आहे आणि त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर टीका केलेली, तुम्ही त्याला तिकीट नाही द्यायला पाहिजे होतं असं मी स्वतः त्यांना बोललो होतो मकरंद आबा पाटलांना. त्यानंतरही त्यांनी तिकीट दिली. तर तुम्हाला असं वाटतंय का की मकरंद आबा पाटलांनी ही गंभीर चूक केली? नाही, असं म्हणता येणार नाही. शेवटी कार्यकर्त्यांचा समन्वय, आता मला सुद्धा तिकीट देताना आमचे कार्यकर्ते, आबांचे कार्यकर्ते ह्यांनी बसून सगळ्यांना विश्वासात देऊन मला दिलं. तर आज पण तुम्ही बघितलं लोकांच्या त्यांच्या हा गट वेगवेगळे, त्यांच्या गटातले कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचाही विरोध होता, पण आबाने जेव्हा निर्णय घेतला तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी निर्णय डावलला नाही. त्यांच्याही कार्यकर्त्यांनी मन लावून त्याला चांगल्या मताने ऋतुजाला निवडून दिली. आता पुढं त्यांनी असा आबांच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्या मतदारसंघांच्या पाठीत खंजीर खुपसेल, हे कोणाच्या स्वप्नात नव्हतं. हे एक आश्चर्य आहे, पण त्याचं फळ जरूर त्याला मिळेल. काही झालं तरी त्याला राजीनामा द्यावे लागेल आणि राजीनामा दिला नाही तर या तालुक्यात राहणं किंवा मतदारमध्ये राहणं इतकं सोपं नाही. धन्यवाद शिंदे साहेब. तुम्ही तुमच्या मनातलं दुःख, तुमच्या मनातली व्यथा, म्हणजे ह्या व्यथा तुमच्या एकट्याच्या नाहीत, तर ह्या वाईमधल्या व्यथा आहेत, ह्या सातारा जिल्ह्याच्या व्यथा आहेत, इथल्या सगळ्या तालुक्यातल्या व्यथा आहेत. यशवंतराव विचारधारेला ह्या विराज शिंदेने हरताळ फासलेला आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूच्या त्यांचा जो आत्मा आहे अजितदादांच्या आत्म्याच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे या विराज शिंदेने. आणि त्याच्यामुळे तुम्ही मतदारांची जी काही खतखत आहे ती तुम्ही तुमच्या तोंडातून व्यक्त केलेली आहे आणि तुम्ही सांगितलेलं आहे की त्याला इथं आम्ही फिरू देणार नाही, तो जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला आम्ही इथं फिरू देणार नाही. तर तुमच्या या संघर्षामध्ये लय भारी आणि मी स्वतः या संघर्षामध्ये आहे, कारण तुम्ही लोकशाहीची लढाई लढत आहात, तुम्ही संविधानाची लढाई लढत आहात, तुम्ही न्यायाची लढाई लढत आहात. तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. उद्या तुम्ही गद्दारी केली तर तुमच्याही विरोधात आमची पत्रकारिता नक्की हे करेन. परंतु तुमचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही आणि तो दोघंही तुम्ही या म्हणजे भाजपमधनं इकडे आलेला होता, परंतु तुम्ही निष्ठावंत राहिला, तो गद्दार झाला. आणि तुम्हाला ती जाणीव आहे की आपण मतदारांशी गद्दारी करायची नाही. आपण एकदा मकरंद आबा पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांना धोका दिला नाही पाहिजे, लोकशाहीचं अवमूल्यन झालं नाही पाहिजे, संविधानाचं अवमूल्यन झालं नाही पाहिजे असं तुम्हाला कळतंय, परंतु त्या मूर्खाला ते कळालेलं नाही. हे आपल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. आणि बघा प्रेक्षक हो की या लोकशाहीमध्ये किती वाईट प्रवृत्तीची लोक येतात, गद्दारी करतात आणि गद्दारी करून ते खुर्ची मिळवतात. हे फार वाईट आहे, वेदनादायक आहे, मतदारांना फसवणारी ही गोष्ट आहे. आणि असल्या गोष्टी मी चव्हाट्यावर आणत राहील. मी तुम्हाला बापूसाहेब शिंदे तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो
गद्दार आहे. मागच्या वेळी मी व्हिडिओ केला होता, तो निवडणुकीला उभा राहिला त्यावेळी त्याने मला माझे जे मित्र आहेत, जीवाभावाचे जे मित्र आहेत ते त्याने बरोबर शोधून काढले आणि त्यांच्या मार्फत माझे अवघडे नावाचे मित्र आहे, मी त्यांचं पहिलं नाव सांगत नाही, पण ते मित्र ते बी माझ्यासारखेच आहेत. तर त्या अवघडेंनी त्याला झापला, त्याला बोलले अरे तू चूक केलेली आहेस, तू तुषार खरात काय मॅनेज होणाऱ्यातला नाही. त्याने म्हणजे माझ्या वतीनेच त्याला सांगून टाकलं की तो मॅनेज होणाऱ्यातला नाही, तू मुळातच चूक केलेली आहे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि आताही तो निवडणूक लढवतोय, तो पत्रकार म्हणून तो तुषारचा अधिकार आहे, तो हे करेल, तो त्याचा अधिकार बजावणार आहे. तर त्या माझ्या मित्राने त्याला परस्पर त्याला सांगितलेलं होतं की तुषार खरात संविधानाला आणि लोकशाहीला मानणार आहे, तो काय मॅनेज होणारा नाही. आणि त्यानंतरही त्याने 2-3 वेळा फोन केले होते मला. माझा मित्र त्याने निरोप दिले की त्याचे मला फोन येत आहेत, पण मी त्याला परस्पर सांगितलेलं आहे की तुषार तुला मॅनेज होणार नाही. आणि आभार मानेन की त्यांनी माझी प्रतिमा त्यांच्याबरोबर पोचवली. आणि आताही मी त्या संविधानाचा खून करणाऱ्या, लोकशाहीचा खून करणाऱ्या ह्या मर्डरर, जो लोकशाहीतला जो हा खुनी आहे विराज शिंदे, त्याला मी सांगू इच्छितो की असल्या भानगडी माझ्या बाबतीत करायच्या नाहीत. परत सांगतो, मला संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही. हां, तुझं काय वेगळं म्हणणं असेल आणि तुला जर काय मुलाखत द्यायची असेल तर म्हणजे ॲज अ पत्रकार म्हणून, की जी आपली नैसर्गिक न्यायव्यवस्था आहे, पत्रकार म्हणून मी तुझी बाजू मांडायला तुला संधी देऊ शकतो, तुझी मुलाखत घेऊ शकतो. पण तुझ्यावर विश्वास बी नाही, मुलाखतीच्या निमित्ताने येशील आणि माझ्या पाठीत खंजीर खूप असतील, तुझं काही सांगता येत नाही. तर बघू, पण तुला जर मुलाखत द्यायची असेल तर आपण देऊया. ती मंत्रालयात पत्रकार कक्ष जो आहे तिथं अशा सुरक्षित ठिकाणी मी तुझी मुलाखत घेऊ शकतो, किंवा एखाद्या पत्रकार भवन असेल आमच्या मुंबईमध्ये वगैरे, तिथं तुझी मी मुलाखत घेईन जर तुला म्हणणं मांडायचं असेल तर. पण असले घाणेरडे प्रकार करायचे नाही. म्हणजे आपण घाणेरडे आहोत, म्हणजे लोकशाहीमध्ये आपण घाण करतो, संविधानामध्ये आपण घाण करतो, त्यामुळे बाकीची लोक असेच घाणेरडे असतील असं डोक्यातनं काढून टाक. तर तुम्ही बोलला एवढं, पण जरी तो आणला मी तुम्हाला मुलाखत देतो अमुक ठिकाणी, तरी तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका आणि त्याच्या मुलाखतीला जाऊ नका. तो जिथं म्हणजे 40,000 मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यावेळेला तो सत्तेसाठी खुर्चीसाठी लाचार होऊन पळावला, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून मुलाखत घेऊ नये अशी माझी तुम्हाला विनंती. नाही, मी घेणारच नाही. पण त्याने कसं आहे, एखाद्याचं म्हणणं मांडायचं त्याला संधी द्यावी लागते. त्याने बोलवलं तर मी त्याची घेईन. नाही, मी त्याला बोलवणार. कुठं जिथं पत्रकार संघ आहे आमचा, तिथं चांगले 50-50 पत्रकार असतील किंवा मंत्रालयात तुम्ही सुरक्षित असेल त्या ठिकाणी त्याला बोलवा. हा, अशा ठिकाणी. नाहीतर त्याला ते 40,000 लोकांना मतदारांना बनवणारा, ज्याच्या जीवावर आबांसारख्या महान नेत्याला म्हणजे संपवणारा, हा म्हणजे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून त्याच्या जवळ जाऊ नये. तुम्ही वाईट कधी आला आणि तुम्हाला जर असं काय वाटलं, आम्ही जर तुमच्या पाठीशी राहू, तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि ताकद आमची राहील. तुमच्या केसाला सुद्धा म्हणजे इजा न होईल याची दखल आम्ही घेऊ, ही ग्वाही देतो. धन्यवाद सर, तुम्ही लय भारीशी संवाद साधला. तुमचे आभार. धन्यवाद.